नमस्कार, मी वैद्य परमात्मा ठाकरे। महत्त्वाचा विषय जो प्राणवायू स्रोतसाची विकृती। प्राणवायू स्रोतस म्हणजे शरीरासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो ऑक्सिजन आहे तो शरीरात पूर्ण शरीरामध्ये भ्रमंती करत असतो आणि हा शरीरासाठी सगळ्यात महत्त्वाचा असलेला स्रोतस त्याला प्राणवायू स्रोतस म्हणतात। मोस्टली ज्या व्यक्तींना म्हणजे लहानपणापासून सर्दी असेल, खोकला असेल, ताप येत असेल किंवा श्वास किंवा दमा, हिक्का, निमोनिया सारखे वारंवार आजार होत असतील किंवा उचकी सारखे किंवा स्वरभेद म्हणजे वेगवेगळ्या आवाजात बदल, हे लक्षणं जाणवत असतील किंवा याचं मोठ्या आजाराचं स्वरूप उद्या व्यवहारात होताना दिसत असेल तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचा असू शकतो। मोस्टली प्राणवायू स्रोतसाचं जे स्थान सांगितले ते उर आणि कंठ, कंठाच्या ठिकाणचे जे आजार आहेत किंवा उर म्हणजे हृदयाच्या ठिकाणचे जे आजार आहेत, या स्थानामधले जर विकृती येत असतील तर निश्चितच हृदयाचे, फुफ्फुसाचे, कंठाचे, मग घशाचे, तोंडाचे, कानाचे, नाकाचे, डोळ्याचे आजार विकृती होत असतात। प्राणवायू स्रोतस विकृत होण्याचे महत्त्वाचे 4-5 कारण आहेत, ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। वेगधारण, मलमूत्र स्वेद, मल म्हणजे संडास, मूत्र म्हणजे लघवी आणि स्वेद म्हणजे घाम, याचा जर अवरोध होत असेल तर निश्चितच प्राणवायू स्रोत विकृत होण्याचं पहिलं कारण आहे। मळ म्हणजे सकाळी 5 ते 6च्या दरम्यान लवकरात लवकर जर मल बाहेर त्याग करण्याचे जर कालावधी असेल आणि तुम्ही 8-9 वाजता जर उठत असाल आणि 10-11 वाजेपर्यंत जर पोट साफ होत नसेल तर निश्चितच प्राणवायू स्रोतसाचे आजार मागे लागण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। मूत्राचं पण तसंच आहे। मोस्टली पुरुष मंडळी ही कुठेही लघवीला जाऊ शकतात, पण स्त्रिया ह्या थोड्या म्हणजे त्यांना बंधनकारक असतात म्हणून ते जात नाहीत। त्याचंही कारण प्राणवायू स्रोतसासाठी खूप महत्त्वाचं आहे। म्हणून मल, मूत्र आणि स्वेद। आता हा झाला स्वेद। स्वेद म्हणजे घाम, सतत शरीराला घाम येणं, शरीराच्या छिद्रातनं जे छिद्र आहेत छोटे छोटे त्याच्यातनं घाम बाहेर पडणं, तर हे पडत नसेल, वारंवार एसी सारख्या थंड वातानुकूलित याच्यामध्ये राहणं किंवा वावरणं असेल, कामं असतील तर निश्चितच घाम सुद्धा कमी होतो। हे एक छोटे कारण आहेत पण फार महत्त्वाचे आहेत। वारंवार कोरडं खाणं, ब्रेड, बिस्किट, पिझ्झा, बर्गर यासारखा आहार खाणं किंवा जी तहान लागलेली असेल आणि ते जर पाणी पिणं होत नसेल किंवा अतिप्रमाणात तहान लागत असेल, हे पण एक कारण असू शकतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं अतिव्यायाम। जर व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे, परंतु जिमर जे खूप लोक असतात ते अतिरिक्त प्रमाणात व्यायाम करतात, तेही कारण प्राणवायू स्रोतसासाठी विकृत होऊ शकतं। म्हणून बरेच जे बिल्डर असतात त्यांना हृदयाचे झटके येणं किंवा ब्लॉकेज येणं किंवा पॅरालिसिस होणं अशा समस्या निश्चित उद्भवतात। म्हणून ज्या मुलांना, ज्या बालकांना किंवा वृद्धांना मोस्टली प्राणवायू स्रोतसाचे आजार लागतात, म्हणजे जाताना परत रिपीट करून सांगतो, म्हणजे एक श्वास म्हणजे दमा म्हणूया, हिक्का, खोकला, कोरडा खोकला, ओला खोकला किंवा निमोनिया सारखे आजार असतील किंवा जुनाट प्रतिशाय त्याला आपण सर्दी म्हणूया, स्वरभेद म्हणजे आवाजाचे वेगवेगळे बदल जाणवत असतील, वजन कमी होत असेल किंवा राजक्षम्यासारखे वेगवेगळे कारण होत असतील, म्हणून प्राणवायू स्रोतस हा सगळ्यात महत्त्वाचा जीवन किंवा प्राण याचं रक्षण करण्यासाठी महत्त्वाचा स्रोतस आहे। आणि याच्या आश्रित सगळे कंठाच्या वरचे उर म्हणजे हृदयाच्या ठिकाणचे जे स्थान आहे त्या ठिकाणचे सगळे अवयवांना हा बाधित करत असतो। म्हणून याचं संरक्षण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि याच्या आश्रित कान, नाक, डोळे आणि श्वास याचे आजार निश्चितच निर्माण होतात। नमस्कार।